लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये पाहूया की आता पार्थ हा काव्याचं सर्व भूतकाळ तिच्याच तोंडून ऐकून घेत काव्याला घट्ट मिठी मारणार आणि आयुष्यभर साथ देण्याचा शब्दसुद्धा देणार, तर दुसऱ्या बाजूला जीवाचा अपमान करत असलेल्या धनंजयसमोर नंदिनी जीवावरचं प्रेम कबूल करत धनंजयला चांगलं सडेतोड उत्तर देणार. आता नेमकं काय घडतं हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की जेवून खाऊन रात्रीच्या वेळी पार्थ हा पुन्हा एकदा स्वतःचं लॅपटॉप ऑन करून बसतो आणि तो आता जुने फोटो व्हिडिओ बघत असतो. त्यावेळी आता त्या फोटोजमध्ये 16 डिसेंबरचे फोटो येतात. सुरुवातीला पार्थ आणि काव्याचे सुंदर फोटो येतात. पार्थ ते फोटो पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावरती अलगदपणे एक हास्य उमटलेलं असतं. पण अचानकच त्याच स्क्रीनवरती त्याला जीवा आणि काव्याचे फोटो दिसायला लागतात आणि पार्थच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो. पार्थ म्हणतो की हे सगळे फोटो जीवा आणि काव्याचे इथे कुठून आले, हे सगळं नेमकं कोणी केलं आहे, हे सगळं शोधून काढायला हवं. जोपर्यंत मी हे सगळं शोधून काढणार नाही तोवर माझ्या जीवाला चैन येणार नाही आणि हे सगळं जर मला व्यवस्थित शोधून काढायचं असेल तर त्यासाठी मला एकदा काव्यांबरोबर बोलावं लागेल. त्यात असंही मला सांगतायत सतत की मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे, माझा सर्व भूतकाळ मला तुम्हाला सांगायचं आहे, तर मलासुद्धा त्यांना एक संधी देऊ केलीच पाहिजे. कदाचित त्यांच्याशी बोलल्यानंतर हे सगळं कोण करू शकतं याचा मला व्यवस्थित अंदाज लागेल आणि त्या माणसापर्यंत पोहोचायला मला सहज सोपं जाईल. आत्ताच्या आत्ता काव्यांबरोबर या विषयावर बोलायला हवंच. मग पार्थ आता लगेचच काव्याच्या खोलीकडे येतो. आता तो विचार करतो, काय करू, काव्य अभ्यास करत तर नसतील ना, बोलू का मी जाऊन की थांबू, परीक्षा झाल्यावर बोलू. नाही, नको, आत्ता मनात आलं आहे तर बोलूनच टाकतो. काव्यांची परीक्षा व्हायच्या आधीच मी हे सगळं कोणी केलं आहे हे शोधून काढेन. मग पार्थ काव्याकडे येतो आणि काव्याला म्हणतो, काव्या, मी तुमच्या लग्नाआधीचा भूतकाळ तुमच्या तोंडून ऐकायला तयार आहे. त्यावेळी काव्या म्हणते, देशमुख, लग्नाआधीचा नाही, लग्नानंतरसुद्धा मी जीवाच्या मागे होतेच की. त्यावर पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या म्हणते, हो. हे बघा देशमुख, आता जर मी तुम्हाला भूतकाळ सांगायचं ठरवलंच आहे तर मी तुम्हाला अगदी पहिल्यापासून सगळं सत्य सांगणार आहे. उगाचच्या उगाच मला तुमच्यापासून कुठलीही गोष्ट लपवायची नाही आहे किंवा तुम्हाला काहीही खोटं सांगायचं नाही आहे. काव्या म्हणते, चला तर मग आता प्रामाणिकपणे माझा भूतकाळ सांगायला मी सुरुवात करते. या ना, तुम्ही असे बाहेर का उभे आहात, प्लीज आत या आणि बसा. आपण या विषयावर शांतपणे बोलू, जितक्या शांतपणे बोलू तितकंच चांगलं ठरेल, या. त्याबरोबर मग पार्थ आतमध्ये येतो आणि बसतो आणि तो काव्याला म्हणतो, लग्नानंतरचा भूतकाळ म्हणजे काव्या, लग्नानंतरसुद्धा तुमच्यामध्ये आणि जीवामध्ये ते सगळं सुरू होतं का? त्यावर काव्या म्हणते, देशमुख प्लीज, मी म्हटलं ना तुम्हाला, मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही आहे किंवा तुम्हाला काहीही खोटं सांगणार नाही आहे म्हणून. मग तरीही तुम्ही का असं विचारताय? थांबा, मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळं सांगते. तो दिवस माझा पहिला दिवस होता कॉलेजचा. मी आणि अनिशा कॉलेजच्या आधीपासूनच्या मैत्रिणी आहोत. मी कॉलेजमध्ये गेले, अनिशा माझी बाहेरच गेटवर वाट बघत उभी होती. मला जायला जरा उशीर झाला होता. मी पटपट जात होते आणि अचानक समोरून जीवा चटचट खाली उतरून येत होता. आम्ही मध्येच धडकलो. आमच्या हातातली सगळी वह्यापुस्तकं खाली पडली. आम्ही दोघांनीही एकमेकांची वह्यापुस्तकं गोळा करायला मदत केली. त्यावेळी मी आणि जीवा एकमेकांना पहिल्यांदाच भेटलो. जीवा तिथे ॲडमिशन वगैरे घ्यायला आला नव्हता. जीवा तिथे युगला कॉलेजला ड्रॉप करायला आला होता. युगला सोडून जीवा चालला होता. त्यानंतर मग नेहमीच जीवा युगला कॉलेजला सोडायला वगैरे यायचा. मग आमच्या गाठीभेटी वाढू लागल्या आणि त्यानंतर मग हळूहळू आमची मैत्री झाली. मैत्रीतून मग आम्ही पुढे गेलो आणि मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे आमचं नातं होतं. कालांतराने मैत्रीच्या भरपूर पलीकडे आणि प्रेमाच्याही पलीकडे आमचं नातं गेलं. आम्ही एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली. एकमेकांच्या म्हातारपणात एकमेकांची साथ द्यायची इच्छा व्यक्त केली. आम्ही ना एक हँडमोल्ड बनवून घेतलं होतं. जीवाने जेव्हा ते हँडमोल्ड बनवून घेतलं होतं ना, तेव्हा जीवा म्हणाला होता, आपण जेव्हा म्हातारे होऊ ना तेव्हा आपल्या नातवंडांना आपल्या लव्ह स्टोरी सांगताना ह्या गोष्टी वापरू. त्यानंतर मग पुढे दिवस सरकू लागले. मी आणि जीवा रोज भेटायचो. मरीन ड्राईव्ह म्हणू नका, दादर चौपाटी म्हणू नका, गिरगाव चौपाटी म्हणू नका, संजय गांधी नॅशनल पार्क म्हणू नका, अशी कुठली एक जागा नाही जिथे मी आणि जीवा फिरलो नसू. जीवा मला त्याच्या बाईकवरून सर्वत्र फिरवायचा आणि तुमचं फार्म हाऊस, जीवाची खोली,
तुम्हाला आठवतं आपण जीवाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या फार्म हाऊसवर गेलो होतो, तेव्हा जीवा अगदी धावत वरती गेला होता त्याच्या खोलीत. जीवाने त्याच्या खोलीमध्ये सगळीकडे माझ्यासाठी फोटो लावले होते, माझे फोटो, आणि 365 दिवसांची 365 गिफ्ट त्याने मला दिली होती. पण ती गिफ्ट्स मी तिथेच ठेवली होती, तुमच्याच फार्म हाऊसवर. मी म्हटलं होतं की आपलं लग्न झालं की मग आपण हे सगळं घरी घेऊन जाऊ, आपल्या घरी घेऊन जाऊ. कारण मी जर माझ्या घरी हे सगळं नेलं तर घरचे विचारतील की हे सगळं तुला कोणी दिलं म्हणून. पण मग कालांतराने जीवा मला म्हणला की आपण आता आपल्याबद्दल घरी सगळ्यांना सांगून टाकूया. पण मी जीवाला म्हटलं की नाही, नको, तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे पण तू अजून तुझ्या पायावर खंबीरपणे उभा नाही आहेस. आणि माझं तर अजून कशातच काही नाही आहे. माझी UPSCसुद्धा क्लिअर झालेली नाही आहे. माझी UPSC क्लिअर झाल्याच्या नंतरच आपण घरात सगळ्यांना सांगायचं. आणि मग तुमचं आणि नंदिनीताईचं लग्न ठरलं. आम्हाला तर हेही माहीत नव्हतं की बाबा आणि माझे बाबा एवढे चांगले मित्र आहेत ते. कालांतराने मग तुमचं आणि नंदिनीताईचं लग्न ठरलं आहे हे आम्हाला कळलं आणि आम्ही दोघंजणं खूप खुश झालो. मला आणि जीवाला तर वाटलं की चला आता आपल्या दादाचं आणि ताईचं लग्न होणार म्हणजे आपली लाईन तर एकदम क्लिअर होणार, आपण आता मोकळे होणार, आपलं लग्न होऊच शकतं. आणि त्यानंतरनं मग एक पार्टी होती. नाही, त्याच पार्टीमध्ये पहिल्यांदा आम्हाला कळालं की तुम्ही आणि म्हणजे आपले बाबा आणि माझे बाबा एवढे चांगले मित्र आहेत. आणि तिथेच नंदिनीताई आणि तुम्हीसुद्धा भेटलात, तुमचं लग्न ठरलं. त्यानंतर कालांतराने सगळं छान सुरळीत सुरू होतं. लग्नाच्या दिवशी तर मी आणि जीवा खूप खुश होतो. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या हळदीच्या दिवशीसुद्धा मला जीवा म्हणत होता की काव्या, आपण आता सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकूया, आपण आपल्याबद्दलसुद्धा घरातल्यांना सांगूया. आज तुझे बाबा खूप खुश आहेत, चल मी आत्ता तुझ्याबरोबर येतो आणि तुझ्या बाबांना आणि माझ्या बाबांना, माझ्या आईला, सगळ्यांनाच सत्य सांगतो की आपण दोघंजणं एकमेकांवरती प्रेम करतो. आपल्या घरचेसुद्धा आपल्याला आता नाही म्हणणार नाही हे मला ठाऊक आहे. चल काव्या चल. पण त्यावेळीसुद्धा मी जीवाला रोखलं, मी त्याला नको म्हटलं, नाही, नकार दिला. आणि त्यानंतर मग तुम्हाला काय घडलं पुढे लग्नात ते सगळं तर माहीत आहेच. नंतरनं सुद्धा मी तुमच्याकडे घटस्फोट मागत होते कारण मला जीवाबरोबर राहायचं होतं. पण त्यावर मग काव्या गप्प बसते. तर पार्थच तिला समोरून विचारतो, पण काय काव्या, तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट हवा होता तर मग आता तुम्हाला माझ्यापासून घटस्फोट का नको आहे? आता तुम्हाला माझ्याबरोबर राहण्याची इच्छा काय? नक्की या सगळ्यामागे काय कारण आहे काव्या? तुमच्यावरती आता कुठल्या पद्धतीचा दबाव आहे का? तुम्ही बळजबरीने आता हे नातं स्वीकारताय का? तुम्हाला हे सगळं आजही नको आहे पण घरच्यांच्या अब्रू खातीर, नंदिनीच्या सुखासाठी तुम्ही हा निर्णय घेताय का? हे बघा काव्य, प्लीज, आज वेळ आहे तर सगळं खरं बोलून टाका. काव्य म्हणते, नाही पार्थ, मी कोणाच्याही दबावाखातीर हे लग्न नाही स्वीकारत आहे. मी केलं ना कबूल की माझं लग्नानंतरही जीवावर प्रेम होतं. पण जीवाला जेव्हा मी ही गोष्ट सांगितली की जीवा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपण जाऊन सगळ्यांना ओरडून सांगूया, त्यावेळी जीवाने मला ह्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला. कारण लग्न ज्या दिवशी आपलं झालं त्यानंतर मी बेडरूममध्ये एकटी असताना जीवा माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितलं की तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र काढून टाक काव्या, सगळ्यांना सांगून टाक की आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, आपलं लग्न होईल. पण त्यावेळी मला जीवाला नकार द्यावा लागला कारण मला माझ्या आईने शपथ घातली होती की जर मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलं तर मी तिचं मेलेलं तोंड पाहीन. माझे हात दगडाखाली होते त्यामुळे मी जीवाला नकार दिला. नंतर लोक नंदिनीताईला नावं ठेवत होते म्हणून जीवाने नंदिनीताईशी लग्न केलं. मी जीवाला आता आपण सगळ्यांना खरं सांगून टाकूया असं आपल्या घरी आल्यानंतर म्हणू लागले. पण जीवाने मला स्पष्टपणे नकार दिला आणि नंदिनीचा विश्वास मला गमवायचा नाही आहे, तिला हरताना मी नाही बघू शकत असं मला त्याने सांगितलं. कालांतराने मी जीवाला नंदिनीताईमध्ये रमताना पाहिलं, जीवाला मूव ऑन होताना पाहिलं आणि तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्यासाठी काही ना काहीतरी करताना पाहिलं, तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्यासाठी झुरताना पाहिलं. माझा मूड बरा व्हावा म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न, तुम्ही केलेले एफर्ट्स सगळं दिसत होतं पार्थ मला, फक्त वळत नव्हतं. आणि कालांतराने मला ते वळायला लागलं. या सगळ्यात मला अनिशाने आणि मालिनी काकूंनी म्हणजे आईंनी खूप समजावलं आहे पार्थ. या सगळ्यात त्या दोघींनीही मला खूप साथ दिली आहे आणि त्यानंतरच मी तुम्हाला ओळखू शकले, तुमच्यात रमू शकले आणि मग मी स्वीकारलं की तुमच्या व्यतिरिक्त मी अपूर्ण आहे, तुमच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणीच नाही आहे पार्थ. हे ऐकून पार्थला छान वाटतं आणि पार्थसुद्धा काव्याला मिठी मारतो आणि काव्यसुद्धा पार्थला. काव्य पार्थला म्हणते, आयुष्यभर माझी साथ अशीच ठेवा पार्थ, मला पुन्हा कधीच एकटं सोडू नका. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि
नंदिनी यांनी चित्राचं कन्यादान केलेलं असतं. कन्यादान करून झाल्यानंतर वेळ येते ती पाठवणीची. पाठवणी करत असताना जीवा, नंदिनी आणि आनंद निवासमधले सगळ्यांचंच अंतःकरण जड झालेलं असतं. चित्राला निरोप देताना जीवा चित्राला सांगतो, चित्रा, काळजी करू नकोस, आज मी तुझं भाऊ म्हणून कन्यादान केलं आहे. यापुढे कायम लक्षात ठेव, तुझा हा भाऊ कायमच तुझ्या पाठीशी उभा असेल. चित्रा, जेव्हा कधी तुझ्या आयुष्यात तुला कुठली अडचण येईल किंवा काहीही वाटलं ना तुला, तर अगदी हक्काने ह्या भावाला हाक मार. अर्ध्या रात्री जरी तू ह्या भावाला हाक मारलीस ना, तरीसुद्धा तुझा हा भाऊ कायम तुझ्यासाठी हजर असेल, लक्षात ठेव. आणि मग तो लगेचच चित्राच्या नवऱ्यालासुद्धा सांगतो, आणि तू सुद्धा आमच्या चित्राचा चांगला सांभाळ कर, आमच्या चित्राला सुखात ठेव, आनंदी ठेव. दोघा जणांनी संसार अगदी गुण्यागोविंदाने करा, सुखाने करा. तुम्हाला हवं असलेलं सगळं मिळू द्या, पण फक्त आयुष्यभर एकमेकांची साथ सोडू नका. साथ नाही छोडना, हात नाही छोडना, माहिती आहे ना? लक्षात ठेवा माझं ब्रीदवाक्य. त्याबरोबर सगळेच जण हसतात. तर लगेचच आता जीवाला चित्राचा नवरा म्हणतो, काहीच काळजी करू नका तुम्ही दादा, मी अगदी व्यवस्थित काळजी घेईन चित्राची. आता एवढा चांगला भाऊ आहे तिचा म्हटल्यावर काय मला तिला बोलायची बिशाद आहे. त्यावर चित्रा हसते आणि म्हणते, आणि त्याशिवाय अरे जीवा दादा, तुझा आदर्श आहेच की प्रीतम समोर. तुझा आदर्श जर प्रीतमने घेतला ना, तर मग काही बघायला नको. नंदिनी ताई, मी सुद्धा अगदी तुझ्यासारखंच प्रीतमवर प्रेम करण्याचा प्रयत्न करेन. जशी तुझी आणि जीवादादाची जोडी आहे ना, तशीच माझी आणि प्रीतमची जोडी व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे बघ. त्यावर नंदिनी म्हणते, अगदी बरोबर बोलते चित्रा. नंदिनीच्या मनात एक विचार पटकन शिवून जातो, खरंच जीवा एवढे चांगले आहेत. जीवांचं कौतुक सगळेजण करतात. इतक्यात चित्रा म्हणते, ताई कुठे हरवलीस? नंदिनी म्हणते, नाही काही नाही, सांभाळून जा आणि आयुष्यभर सुखी राहा. त्यानंतर चित्राची पाठवणी होते. नंदिनी आणि जीवा घरी यायला निघतात. घरी येताना नंदिनी म्हणत असते, खरंच चित्रा जाताना किती आनंदी वाटत होती नाही? खरंच चित्राच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलासुद्धा खूप भारी वाटलं. चित्राला खुश पाहून खूप बरं वाटतंय. चित्राला बिचारीला लहानपणापासून आई वडील नव्हते, पण आज तिला तिचं हक्काचं घर, हक्काचं कुटुंब मिळालं फायनली. जीवा म्हणतो, हो खरं बोललीस नंदिनी, तुम्हा बायकांचं खरंच किती अवघड असतं ना. म्हणजे तुम्हाला स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जावं लागतं आणि त्या घराला आपलंसं करावं लागतं, तिथल्या माणसांना स्वीकारावं लागतं, तिथली प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्यामध्ये म्हणजे सामावून घ्यावी लागते. नंदिनी, खरंच तुम्ही सर्व बायका अगदी ग्रेट असता. बरं ग्रेट बायको, जरा एक कप चहा देशील का? त्यावर नंदिनी म्हणते, कळलंच मला, घरात आल्या आल्या तुम्ही एवढा मस्का का मारताय ना ते माहीतच होतं मला, आणते चहा, बसा. आणि मग जीवा घरात सोफ्यावर बसतो आणि नंदिनी किचनमध्ये चहा आणायला जाते. इतक्यात धनंजय कामावरनं घरी येतो. धनंजय जीवाला सोफ्यावर बसलेला बघून खूपच जास्त रागवतो. तो जीवाला म्हणतो, काय रे, तू इथे काय करतोयस आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन माझ्या घरातल्या सोफ्यावरती हे असं पाय पसरून बसायची? उठ पहिला इकडनं, उठ. त्यावर त्या ठिकाणी धनंजयचा एवढा वाढलेला आवाज ऐकून शारदा येते. शारदा म्हणते, अहो ही कुठली पद्धत आहे घरच्या जावयाशी बोलण्याची? विसरताय का तुम्ही? जीवा जावई आहेत आपल्या, त्यांच्याबरोबर व्यवस्थित बोला. आणि नंदिनीनेच त्यांना घरात घेतलं आहे, नंदिनीनेच त्यांना बसायला लावलं आहे. मग त्याबरोबर धनंजय लगेचच म्हणतो, गप्प बस शारदा, उगाचच्या उगाच माझ्या मुलीच्या नावावर काहीही खपवू नकोस. मला खात्री आहे माझी नंदिनी या जीवाला कधीच इथे बसायला लावणार नाही आणि हा जावई वगैरे ना तुझा असेल, माझा कोणीही नाही आहे. मी तुला या आधीही सांगितलं, याचा माझ्याशी काही एक संबंध नाही आहे. याच्यामुळे माझ्या मुलीला कितीतरी त्रास सहन करावा लागला, याच्यामुळे माझ्या नंदिनीला नको ते भोगावं लागलं आहे, याच्यामुळे तिचा चार चौघात अपमान झाला आहे. त्याबरोबर मग नंदिनी त्या ठिकाणी येते आणि नंदिनी लगेचच धनंजयला म्हणते, बाबा थांबा, काय सुरू आहे तुमचं? आणि जीवानं हे असं कसं बोलू शकता तुम्ही? धनंजय म्हणतो, नंदिनी अगं या जीवामुळे तुझं आयुष्य. त्यावर नंदिनी म्हणते, या जीवामुळे माझं आयुष्य सुधारलं बाबा, कसं विसरताय तुम्ही? धनंजय म्हणतो, नंदिनी तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? नंदिनी म्हणते, हो बाबा, मला अगदी व्यवस्थित कळतंय मी काय बोलते ते. बाबा अहो तुम्ही कसं काय विसरू शकता? जीवांनी माझी साथ दिली म्हणूनच तर मी इथपर्यंत पोहोचू शकले. जर त्या दिवशी जीवांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला नसताना तर सेकंड हँड, वापरलेली वस्तू, चरित्रहीन, बाप रे, विचारही करवत नाही आहे अशा विविध नावांनी मला त्या गावातल्या लोकांनी हिणवून मला तिथेच टोचून मारून टाकली असती.
माझ्यावर जीव देण्याची पाळी आणली असती बाबा, पण जीवांनी त्यावेळी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझी साथ दिली आणि मला पत्नी म्हणून स्वीकारलं. जर त्या दिवशी जीवा नसते ना बाबा, तर माझ्या आयुष्याची माती होताना तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहावी लागली असती. उलट त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी जीवांचे आभार मानले पाहिजे. पण आभार मानणं तर खूप दूरची गोष्ट, तुम्ही तर प्रत्येक वेळी जीवांना हिणवण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. का असं वागतं बाबा तुम्ही प्रत्येक वेळी जीवांबरोबर? एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही मला मान्य आहे जीवांकडनं एक चूक झाली, पण म्हणून प्रत्येक वेळी त्यांच्या असलेल्या चांगुलपणाला तर आपण नावं ठेवू शकत नाही ना. त्यामुळे आजच्या नंतर पुन्हा कधीच जीवांबद्दल वाईट बोलताना बाबा एकदा नाही 10दा विचार करत जा. ते ह्या घरचे थोरले जावई आहेत आणि माझे नवरा आहेत, त्यामुळे त्यांचा अपमान मला सहन होणार नाही. कारण जिथे जीवांचा मान राखला जाणार नाही ना, तिथे माझासुद्धा अपमानच होईल. समजलं ना? जीवांवर माझं प्रेम आहे. आता जीवावर माझं प्रेम आहे हे जेव्हा नंदिनी म्हणते तेव्हा हे ऐकून धनंजय म्हणतो, नंदिनी अगं? त्यावर नंदिनी म्हणते, हो बाबा, हेच सत्य आहे. माझं जीवावर प्रेम आहे, होतं आणि कायम असणार आहे. अहो लग्न केलं आहे मी त्यांच्याशी. त्याबरोबर हे सगळं ऐकून जीवाला मात्र खूप भारी वाटत असतं. म्हणजे 21 दिवसाचं त्याने जे काही व्रत घेतलेलं असतं ते फायनली आज 21व्या दिवशीच पूर्ण झाल्याचा जीवाला खूप आनंद असतो. जीवा त्याच्या मनात म्हणत असतो, वा जीवा भैया वा, तुम्ही जे ठरवलं ते करून दाखवलं. आता नंदिनीला अगदी थाटामाटात तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. जीवा तर आता स्वप्नातही रमतो. नंदिनीला तो घरी घेऊन जातो आहे. नंदिनी आणि तो एकत्र छान आनंदी आहेत वगैरे वगैरे अशी बरीचशी स्वप्न आता जीवाला दिवसा ढवळ्याच पडू लागलेली असतात. जीवा आता धनंजयला म्हणत असतो, बाबा अहो का उगाच तुम्ही मला आणि नंदिनीला एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही कितीही विचार केलात ना तरीही मी आणि नंदिनी कधीच वेगळे होणार नाही आहोत. आम्ही नदीचे 2 प्रवाह आहोत बाबा. कितीही वेळ आम्ही एकमेकांपासून वेगळे राहिलो ना तरी समुद्रात मात्र जाऊन आम्ही एकत्रच भेटणार. आम्ही दोघं जरी नदीचे प्रवाह असलो तरी आमचं प्रेम म्हणजे समुद्र आहे, जिथे येऊन आम्ही भेटतोच. त्यामुळे प्लीज. त्याबरोबर नंदिनी म्हणते, बाबा आजच्या नंतर जीवांशी बोलताना प्लीज भान ठेवाल की ते तुमचे जावई आहेत. बस, या उपर मला आणखीन काहीही बोलायचं नाही आहे. एवढं बोलून नंदिनी जीवाला म्हणते, जीवा चला मी तुम्हाला वरती रूममध्ये चहा देते. आणि जीवा व नंदिनी तिकडनं निघून जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. प्रेक्षकांनो, तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता इथे नंदिनीने जीवाची बाजू घेतलेली आहे, धनंजय समोर जीवावरचं प्रेम कबूल केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला काव्याने सुद्धा पार्थला सगळा भूतकाळ सांगून टाकलेला आहे. आता पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.